आळा घालावा अशी मागणी आम्ही आज करत आहोत. साताऱ्याच्या कराड तालुक्यालाही अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे पिकांसह जनावरं, घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय. उंडाळे गावामध्ये पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलर पॅनल्स हे फुटलेले आहेत. अनेक घरांचं देखील नुकसान झालेलं असून चारचाकी वाहनांच्या काचा तडकलेल्या आहेत. ओंड इथं उपसरपंच प्रकाश थोरात यांचं 6 एकरातील कलिंगड पीक हे पावसानं हिरावून घेतलंय. तर मस्करवाडीतील शेतकरी बबन मस्कर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे हे उडून गेलेत, तर भिंती कोसळून गायी जखमी झालेल्या असून काहींचे पाय देखील मोडलेले आहेत. उंडाळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गाराचा पाऊस पडला. एक एक गार जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम वजनाची गार, अशा गाराचा इतका तुफान पाऊस झाला आणि या गारामुळं गावातील अनेक काचेच्या वस्तू असतील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी जी साधनं होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मोठ्या गारा पडायला लागला की माझी स्वतःची घराबाहेर स्वतःच्या अंगणात लावलेली जी फोर व्हीलर कार होती त्याच्या पुढची फ्रंट साईडची काच तुटलेली आहे व पुढच्या बॉनेटवर आणि टपवर डेंट उठलेले आहेत. आणि सातारा जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका शेतीला बसतोय. सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटण या तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. गहू, ज्वारी, मका, कलिंगड सोबतच आंब्याचं देखील नुकसान झालंय. मागील 3-4 दिवसापासून वादळामुळे बरेच नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे सगळे पिकं झोपलेत. ज्वारी, गहू, कडबा, रानात पडलेला कडबा ह्यांचं पूर्ण नुकसान झालंय. आणि फळे लागलेले आंब्याचे फळे म्हणा, शेवगा, हे सगळे गारपिटानं सगळे नुकसान झाले फळांचे. तात्काळ प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना. दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी